सौभाग्याची सून, अमित रावांचं नाव घेते जाधवांची सून. सोपं घेतलं. शिवरायांचा आहे मी मावळा, शिवरायांचा आहे मी मावळा, स्वर्गात नाचतो आनंदाने मोर. बर. स्वर्गात नाचतो आनंदाने मोर. या मनगणात होता जोर, म्हणून आणली ही शेडग्यांची फोड. वा 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 वा. तर मित्रांनो आणि मैत्रिणी, हेच आमचं सरप्राईज होतं की आम्ही राजगडला येऊन आम्ही राज्याभिषेक होणार होता. आमच्या हातून आणि आमच्या हातून गोताची पूजा होणार होती. तर हेच सरप्राईज होतं. मला नव्हतं वाटलं की हे माझ्या हातून होईल. नशीब जरा वैयक्तिक हे सांगेन की 2019 पासून गड किल्ले करतोय. पहिला गड माझा हा विसापूर होता. त्याच्यानंतर आता जवळपास 30-31 गड किल्ले झाले. पण माझ्या नशिबात राजगडला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाची पूजा आणि गोंधळ हा आमच्या हातून होईल हे मला स्वप्नात सुद्धा नव्हतं वाटलं. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे एजेळी. काही गोष्टी आयुष्यात न मागता मिळतात. खरं तर लहानपणापासून ते आतापर्यंत सगळे कष्टानेच मिळवले. पण काही गोष्टी मला ह्या आयुष्यात न काही मागता मिळाल्यात आणि त्याची आज स्वप्नपूर्ती होते. तर स्वप्नपूर्ती काय आहे तर ते तुम्हाला पुढे समजेलच की काय. मी आत्ताच सांगत नाही, कारण की त्यात पुढे मजा आहे. आणि माझ्या पाठी तुम्ही बघताय तो म्हणजे इंद्रदेवाचा स्वर्ग किंवा आपण शिवरायांचा राजगड. मी इंद्रदेवाचा स्वर्ग म्हणतो, तुम्ही शिवरायांचा राजगड म्हणा. आणि सकाळीच पहाटे आलोय आणि तुम्ही माझ्या हातात जी मुलगी आहे तिचं नाव आहे शिवांड्या. खरं तर एवढ्या थंडीत पण तिने जी उभारी दिली ती खूप जास्त भारी आहे. आता सगळेच आम्ही आलोय आणि आता राजगडावरती शिवराज्याभिषेक होतोय. सध्या तात्पुरतं मी एवढंच सांगतो की गड काय चालू करतोय मी चढायला आणि 2 दिवसाचे पूर्ण कार्यक्रम आहेत आणि 2 दिवसाचा व्हिडिओ आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दम लागला जाम. आता पहिल्या पायरीपासून म्हणजे जिथे प्रॉपर रस्ता आहे यायला, जिथे कमान आहे तिथून आम्ही आलो आहे. आणि तुम्ही आमच्या बॅगा बघाल. आयुष्यात पहिल्यांदा मी अशा बॅगा ट्रेकिंगला घेऊन आलो आहे. हे बघा, हे गावाला जायची बॅग घेऊन आलो आहे. आता या बॅगेत काय आहे ते तुम्हाला वरती गेल्यानंतर समजेल. बाकी वैष्णवी आहे आणि तिकडे आमचा घरचा डॉन आहे. आणि आम्ही चाललो आहे आता. खरं तर राजगडची ही व्हिडिओ कशी बनेल काय बनेल मला माहिती नाही, पण पूर्ण म्हणजे कारण की काही गोष्टी या माझ्या हातून आणि माझ्या बायकोच्या हातून होणार आहेत. ते तुम्हाला लवकर समजेलच काय असेल ते. पण आता हे जरा एवढ्या फूट उंच घेऊन जायचं आहे, ते जरा मोठं जास्त हे आहे, धाडस आहे, तर ते करतो. आता आम्ही बाली किल्ल्याच्या किंवा गडाच्या मला असं वाटतं पहिल्या टप्प्यावर पोचलो असेल. थोड्या वेळानं पुढं पायऱ्या चालू होतील, म्हणजे पालीजवळच्यानंतर बाली किल्ला, पद्मावती माझी. पण आता आम्ही सगळे हे 2 बॅगा 3 बॅगा आणतोय. हे सगळं का करतोय कारण की राज्याभिषेक राजगडावरती करतोय आम्ही. मग शिवान्या, हे पोरी मजा येते काय? केतके तुझा ऑरा प्लस मध्ये आहे. एकदम 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 प्लस मध्ये. पण वहिनी तुम्हाला पण मारलं, तुमच्या पोरीला पण मारलं. डेंजर आहे एकदम, फॅमिलीच डेंजर. तर आता बसलोय मी महादरवाजा समोर आणि जो फोन ठेवलाय तो ठेवलाय समोरच्या देवळीत, जिथे पंत्या किंवा काही इथे प्रकाश पडावा म्हणून जी देवळी वापरतात तिथे फोन ठेवलाय. आता आज जो राज्याभिषेक आहे म्हणजे जो तिथीप्रमाणे होतो तो राजगडावरती करण्याचं आयोजन झालेलं आहे एका संस्थेप्रमाणे. आणि आता जिथे जो राजमार्ग आहे जिथून मी आता वरती आलो त्याच्या पुढे म्हणजे खाली उतरल्यानंतर सध्याकोटी आणि पाली दरवाजा लागतो आणि हा पाठी आहे महादरवाजा.
कोण चावलंय तुला? कुत्रा चावलाय? नख लागला. मग ते असं वागत का नाही, असं कुत्रा चावल्यासारखं ते वागतात ना? इंजेक्शन घेतलं ना पहिलं. अच्छा. चावलं नाही. नाही स्ट्रीट डॉग नाही, घरला डॉग चावलाय. काय चावला तरी रेबी होणारच आहे ना, त्यात काय लॉजिक आहे? वॅक्सिनेटेड असेल तर नाही होत. नाही होत काय? नाही होत. अच्छा यस थँक्यू. आमच्याकडे नर्स पण आहे. नर्स एवढी आमच्याकडे नर्स आहे तिथे, सस्तीवाली नर्स. राजगडावर नर्स राजगडावर नर्स आलेले आहेत. केएम हॉस्पिटल मधून. आता सध्या आहे मी महादेव मंदिराच्या समोर. पण मला तुम्हाला काय दाखवायचं आहे की इथे राज्याचं म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक चाललाय तिथीप्रमाणे. पण त्याहीपेक्षा मला जास्त काय दाखवायचं असेल तर इथलं कोणाच्या ना कोणाच्या हाताला काम आहे ते मी तुम्हाला दाखवतो. सो इथे आता आपण आलोय हे पद्मावती देवीच्या मंदिरात. प्रत्येकाच्या हाताला काही ना काहीतरी काम आहे इथे. भरपूर जण काम करून वगैरे बसलेत आरामात. आता आपण पटकन आतमध्ये जाऊया. हे इथं बाजूला पद्मावती देवीच्या आईचं हा चेहरा सारखं बनवलेलं आहे, हस्तमिभूक. आणि नंतर मग हे पद्मावती देवीचं मंदिर. त्याच्यानंतर आतमध्ये गेलो आपण तर तुम्हाला दाखवतो की प्रत्येकाच्या हाताला काम आहे. इथे आमची एक बहीण इथे करत बसलेली आहे गुलाबाच्या पाकळ्या. आता आपण आतमध्ये जाऊया. हे असं काहीतरी सजवलेलं आहे. इथे महाराजांची पालखी सजवायचं काम चाललंय. इथे साडी नेसवायचं काम चाललंय. इथे बघाल तर फुलांच्या पाकळ्या सजवायचं काम चाललंय. इथे पण फुलांच्या पाकळ्या फुलांच्या पाकळ्या तोडून सगळे व्यवस्थित करत चालले फुलं उजवण्यासाठी. इकडे पण फुलांच्या पाकळ्या, इकडे हार चालले बनवायचे पांढऱ्या कलरचे वगैरे. आणि तिथे आमचा सगळ्यात मोठा माणूस तिच्या फोन मध्ये ब्लॉग करतोय. सगळ्यांच्या हाताला काय ना काहीतरी काम आहे. इथे पण फुलांच्या पाकळ्या तोडून त्याच्या पाकळ्या वेगळ्या करायचं काम चाललंय. ही जी सगळ्यात मोठी डॉन होती 2 दिवसाची, ती झोपलेली आहे इथे. शिवान्या गोंडस. परत इथे देवीचं सवायचं काम चाललंय. इथे ओमी शेटचं काम चाललंय. कोणाच्या ना कोणाच्या हाताला काही ना काहीतरी काम आहे. हे असं सजवलंय पूर्ण. आता आपण बाहेर जाऊया इकडे. आता इकडे भरपूर जण चाललेत बाटल्या रिकाम्या करायला, बाटल्या भरायला. अमरचं आणि रविदादाचं काम चाललंय बाटल्या भरायचं आणि सगळ्यांना नियोजन करायचं. हे सगळं काम चाललंय. बघायला गेलं तर सगळेजण आहेत, कोणी छोटा आहे कोणी मोठा आहे वयाने. पण त्यापेक्षा ही जास्त काय मजा येत असेल ना तर ती म्हणजे की आपली मराठी लोक एका राजाच्या प्रेमासाठी, एखाद्या राज्याभिषेकासाठी, एका व्यक्तीसाठी आपण सगळे एकत्र येतोय. खरं तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, याच्यापेक्षा पण जास्त महत्त्वाची कोणती गोष्ट आहे तर आम्ही ठेचा आणलेला घरातून मम्मीने बनवलेला. आणि ठेचा खाऊन सगळेजण या पद्मावती देवी मंदिरात आम्ही सगळे जेवलोय. या सगळ्या म्हणजे मंदिरात सगळेजण ऊस करत होते, एवढा तिखट होता. पण मजा आली सगळ्यांना, पोट भरलं. आता आपण काम करूयात आणि संध्याकाळी गोंधळाची पूजा आहे तेही तुम्हाला दाखवतो. चला. तर मित्रांनो, थोडासा व्लॉग बनतोय नाही बनत कारण की कामं पण आहेत. फक्त व्लॉग बनवणं हेच फक्त दही नाही माझं. कारण की तशी राज्याभिषेकाची फुलं सजवणं, गड सजवणं, सदर सजवणं, ही जी वास्तू आहेत त्या सजवणं पण आम्ही तेवढं काम करतोय. पण मी सांगायला गेलं तर मी अशा ठिकाणी आलोय की जिथे जास्त लोक येत नाहीत कधी. पद्मावती माचवरती लोक येतात, पद्मावती तलाव बघतात. पण इकडचा जो परिसर आहे म्हणजे आपण थोडक्यात ह्याला बुर्जच म्हणूया, तसा तो हा यू आकारात म्हणजे लंबवर्तुळाकार आकारामध्ये आहे. इथे मी उभा आहे. तर तुम्ही आत्ता जर का वाईड अँगलमध्ये जर तुम्हाला दिसत असेल, थोडासा कॅमेरा मी या बाजूला घेतो. तर हा बालेकिल्ला आहे, ही तटबंदी आणि मागे ती एक शौचालयाची वास्तू आहे. तर हा बालेकिल्ला. इथे बालेकिल्ल्याच्या इथे खाली जर दिसत असेल तर इथे आहे तो गुंजवणी दरवाजा. आणि त्या गुंजवणी दरवाजापासून खाली जायला वाट आहे, म्हणजे तो गुंजवणे गावात जातो. आता या बाजूला तो डुबा आहे. परत या बाजूला तो काळेश्वरी बुरुज आहे. हस्तीप्रस्तर आहे, त्याच्या खाली नेड आहे. त्याच्या
समोर एकदम सोवळ्या माझी म्हणजे वाटकर धरण, तर हा परिसर इथून दिसतोय. वेअर ॲज जर का आपण माझ्या लेफ्ट साईडला आलो म्हणजे डावीकडे आलो मी, तर इथे शासकीय वास्तू दिसत आहेत. कारण की पद्मावती माचीवरती जास्त करून शासकीय वास्तू होत्या. आऊसाहेबांचं राहणीमान होतं इथे, परत राणीवसा तलाव होता, पद्मावती तलाव होता, अशी बरीचशी वास्तू होत्या. जर का याच बाजूला जर का ह्याच तटबंदीवरून जर तुम्ही बघाल तर तिथे या झाडाच्या पाठीमागे, आता जिथे मी हात ठेवला त्या झाडाच्या पाठीमागे बरोबर तोरणा किल्ला आहे. मी तिकडून दाखवेन जर टाईम भेटला तर. आता मी कॅमेरा बॅक करतो. तर आता इथे तुम्ही बघाल, मी जरा झूम करतो. तर झूम केल्यानंतर हे जे तुम्हाला 2 टॉवर दिसत आहेत, ठीक आहे, आता थोडं थांबवतो मी. हे जे 2 टॉवर दिसत आहेत, तर हे 2 टॉवर म्हणजेच सिंहगड. जर का तुम्ही डावीकडचा टॉवर बघाल, त्याच्या बाजूला जो कडा आहे तो कडा आहे द्रोणागिरीचा, तो कल्याण दरवाजा. आणि उजव्या बाजूचा जो टॉवर आहे तो आहे पुण्य दरवाजा. तिथे गाडी पार्किंग करायला जागा आहे. हे सिंहगड झालं. जर का आपण थोडंसं राईट साईडला आलो, अजून आलो आणि जर का समजा जर तुम्हाला दिसत असेल तर मी स्वतःच बघतो आधी दिसते का तुम्हाला, थोडंसं पुसट दिसतंय. पण वातावरण थोडंसं जरा खराब आहे. तसे पांढरे ढग आहेत, पांढरे शुभ्र ढग आहेत, पण त्याच्या खाली जो पट्टा आहे तो जरा म्हणजे म्हणजे प्रॉपर असा परिसर स्वच्छ नाही किंवा वातावरण असं एवढं काही खास नाही. पण जर का तिथेच तुम्ही बघाल तर तो पुरंदर, त्याच्या बाजूला वज्रगड, म्हणजे तिथे पुरंदरच्या ऐतिहासिक गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत. आता मला एक नाही समजलं, म्हणजे आता मी थोडंसं हे करतोय. आता हा जो मार्ग आहे, हा मार्ग कुठला आहे मला हेच नाही माहिती. बाकीचे सगळे मार्ग माहिती आहेत, पण हा मार्ग इथे लोकांची जास्त रहदारी नाही आहे. पण पावसाळ्यात हा रस्ता थोडासा निसरडा होऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे की आता आपण जातोय जेवायला. जेवण खाली क्रेननीवरती मागवले आणि आता आपण जेवतोय. थोडा वेळ आराम करून किंवा अजून काम करून संध्याकाळी आपल्याला गोंधळाचा वगैरे कार्यक्रम आहे, पूजेचा कार्यक्रम आहे, ते सगळं आपल्याला अनुभवायचं आहे. चला. सगळे आसाच महसूस. अहो दादा, राईस संपायला पत्रावळ्या जर पाहिजे. पाणी पहिली ही गोष्ट लपवून ठेव, ऐक माझं. आता जेव्हा बसले आम्ही सगळे, यांच्या आठवणीत आम्ही राहू न राहू मला माहिती नाही, पण आमचा ठेचा आठवून सगळ्यांचं राहणार आहे. चटणी पण आणि चटणी पण. सगळे आसूस करत आहेत. डोळ्यात पाणी निघतं सगळ्यात. मला तिखट लागतोय, मग हे तर काय. डेंजर एकच घास सगळं बास. कसं आहे ते तर दादा तर रडायला लागले. ते डोळ्यात पाणी आहे त्यांच्या, डोळ्यात पाणी आहे तुमच्या. लाल दाम तिखट. अरे बापरे. दणकाय का नाही. मित्रांनो, आता मी तटबंदीच्या आतमध्ये उभा आहे. जाम सर्दी झाली, इकड तिकडचं पाणी पिऊन, थंड साधं आणि हे ते. आता तटाच्या आतमध्ये उभा आहे मी. एवढी काही हवा नाही, पण जर मी तटावरती गेलो तर त्याच्यापेक्षा जास्त हवा मी तुम्हाला दाखवतो पटकन. एवढी जास्त हवा आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवतो आजूबाजूचा परिसर कसा झालाय. कदाचित वाऱ्याच्या हवेमुळे जास्त आवाज नाही येणार बहुतेक तुम्हाला, पण तरी पण दाखवतो. हा असा काहीसा सह्याद्री फुललाय, जसं आम्ही आतमध्ये मखमलीची फुलं होते. इकडे ही पद्मावती तलाव आहे, पद्मावती देवीचं मंदिर आहे, पद्मावती माची आहे सगळी. बाकी अख्खा हा सह्याद्री असा फुललाय बघा. धुक्यांचं पूर्ण साम्राज्य पसरलंय सगळीकडे. आणि समोर तोरणा इथे, पण सध्या धुक्याच्या आड लपलाय तो. इकडे सिंहगड आहे, तर तोही तिकडेच लपलाय.
आणि हा बाली किल्ला इथे पण पूर्ण पूर्ण धुक्याचं साम्राज्य आहे, त्यामुळे काही दिसेन असं झालंय. जरा आम्हाला वाटतं की पाऊस येण्याची शंका आहे, कारण की थंड वारा सुटलाय आणि मध्येच हा असा एकदम असं उन्हाचं वगैरे हे. आणि सूर्यनारायण इथे आहेत बघा, हे बघा सूर्यनारायण एकदम तळपतायत मस्त पैकी. आणि आजूबाजूला पूर्ण असा सह्याद्री. हे क्लाउड गॅदरिंग मला काही माहिती नाही, पण मला हाच सह्याद्री आवडतो धुक्यात हरवलेला. पण किती वेळ लागला तयार व्हायला? 20 मिनिटं. भाई 1 तास लागला, 1 तास. तुला किती वेळ लागला तयार व्हायला? 20 minutes. Yes. तुला किती वेळ लागला तयार व्हायला? मला फक्त साडी नेसत, मेकअप तर मी करत नाही. 1 तास कुठे गेला? मग सगळ्यांना तयार नका करू. सो आम्ही झाले तयार. आता थोडं अजून वेट करा, सरप्राईज लवकरच आहे पुढे काय ते. पण आम्ही तयार झालो आणि आमचा डॉन पण तयार झालाय, मी पण तयार झालोय. मित्रांनो एवढी हवा आहे ना, भयंकर म्हणजे भयंकर हवा आहे. तुम्ही बघताय की जेव्हा आम्ही तयारी करायला चालू केली गोंधळाची वगैरे, नंतर पहिल्यांदा मुली गेल्या तयारी करायला, नंतर मुलं गेलो आम्ही. 5 वाजल्यापासून जो धुकं येत आहे तुम्हाला सांगतो. आता अशी परिस्थिती आली गडावरती की तुम्ही इथून जर का समजा एका जागी तुम्ही उभे असाल, तर तिथून पुढचे 20 मीटर 30 मीटर सुद्धा काही दिसत नाही, कधी कधी 15 मीटर सुद्धा दिसत नाही. एवढं तुफानवालं, एवढं भयानक असं धुकं आहे. आणि या गडाचा सगळ्यात जर का कोणती खोलगट जर गोष्ट असेल ती म्हणजे पद्मावती तलाव. पण मित्रांनो पद्मावती तलाव सुद्धा पूर्ण झाकून गेलाय धुक्याने. हे बघा इथे तुम्हाला दिसलं असेल पद्मावती तलाव, एवढं लांब सगळीकडे धुकं आहे आणि काही म्हणजे काही दिसत नाही. पण आता सगळ्यात जास्त मजा येणार ते म्हणजे गोंधळाला. पद्मावतीच्या नावानं, काळेश्वरीच्या नावानं, जय श्रीराम, जय श्रीराम. तर मित्रांनो एका साईडला आहे, माझ्या पाठीमागे आहे किल्ला आणि माझ्या पुढे आहे डायरेक्ट दरी. आणि धुकं एवढं प्रचंड धुकं आहे की तुम्हाला सांगतो, खाली जी गावं आहेत त्या गावामध्ये जिथे लाईट असेल, घरामध्ये कुठेही लाईट असेल ना, ती लाईट इथून दिसत नाही, एवढं धुकं आहे.
मित्रांनो आणि मैत्रिणी, हेच आमचं सरप्राईज होतं की आम्ही राजगडला येऊन आम्ही राज्याभिषेक होणार होता आमच्या हातून आणि आमच्या हातून गोंधळची पूजा होणार होती. तर हेच सरप्राईज होतं. मला नव्हतं वाटलं की हे माझ्या हातून होईल. नशीब. तर मित्रांनो, शुभ सकाळ, शिव सकाळ. आणि आज आहे राज्याभिषेक. तिथीनुसार रात्री खूप जास्त प्रमाणात थंडी होती आणि गोंधळ संपला जवळपास 1 वाजता. त्याच्यानंतर मग ज्या स्त्रिया आहेत त्या पद्मावती मंदिरात झोपल्या आणि बाकीची जी मुलं आहेत ते झोपली टेंटमध्ये बाहेर वगैरे, सदर किंवा अशा वास्तूमध्ये. आणि सकाळी पहाटे सूरज मला आवाज येत होता की किल्ला बघायचा आहे, बाली किल्ला बघायला. पण मित्रांनो, माझ्यावरती विश्वास ठेवा, एवढं थंडी वाजत होती, एवढी थंडी वाजत होती, अक्षरशः माझं नाक पॅक झालं, एवढी थंडी होती. आणि एवढी भयानक थंडी असल्यामुळे मला असं वाटलं की बाहेर नकोच जायला. आणि परत मी अंथरूण घेऊन दडपून झोपलो. पण आता सकाळ झाली आणि तुम्हाला मी आता बाली किल्ला दाखवतो. किती भारी वाटते, एकदम सोनेरी किरणाचा बघा. बाली किल्ला एकदम भारी वाटते. आणि आता तुम्हाला बॅक कॅमेराने तोरण्याचं आणि इथल्या आजूबाजूचं दर्शन देतो. मित्रांनो, हे बघा बाली किल्ला दिसतोय. त्या बाजूला ही सदर आणि मी जे वाड्याचे अवशेष आहेत त्या ठिकाणी येऊन मी उभा राहिलोय. आणि इकडे सूर्यनारायणांचं दर्शन झाले आपल्याला पहाटे. आणि या साईडला महादरवाजा आहे, खाली तो पाली दरवाजा आहे, नंतर हा राजमार्ग आहे. आणि त्या साईडला जी तुम्हाला माच्या दिसत आहेत किंवा ती तुम्हाला तटबंदी दिसते ती आहे संजीवनी माचीची.
तर तिकडे संजीवनी माची आहे. आणि जर का समजा तुम्ही यात जर का रेषेत जर का सरळ आलात तुम्ही असं, तर तो एकदम लांबपर्यंत दिसला आहे तो सातसडा वॉटरफॉल तो समोर आहे. त्याच्यानंतर मग खाली कोकण भाग लागतो म्हणजे महाड वगैरे येते. आणि ही बघा कशी मस्त धुक्यांची चादर पसरली सकाळी. आणि हा आहे एकदम आपला महाराजांनी 16व्या वर्षी जिंकलेला तोरणा, गरुडाचं घरटं. असे अजस्त्र एकदम असा उंच वाटतोय, तेवढ्याच हाईटचा आहे. आणि किती भारी वाटते बघा. तोरणा करायचं आहे कम्प्लीट मला पण टाईम नाही मिळत. आणि या साईडला एकदम अशी धुक्याची चादर पसरली आहे. आणि तुम्ही तिकडं बघाल ते 2 टॉवर, तर तो आहे सिंहगड. असा एकंदरीत सकाळीचा एकदम नजारा दिसतोय. आणि पद्मावती माची आपण पूर्ण हळदीने पूर्ण पिवळं करून टाकलंय. तर आम्ही झालोय तयार. मी तर कालचाच कुर्ता घातलाय, पण हेही चेंज केलंय कारण की आता आम्हाला राज्याभिषेकाच्या पूजेला बसायचं आहे. आणि या साईडला याला तुम्ही ओळखताच. आणि नसलं ओळखता सांगतो तुम्हाला, हे आमचं लाडकं आहे म्हणजे सूरज. पाठीमागं त्यांनी टेंट बांधलाय इथेच काल. हा चला मी तेच चला आम्हाला बोलवले लगेच त्याला पूजेला बोलवले. आता चला पूजेला जाऊया आता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. बाप्पा मंगल मूर्ती. संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. ओम नमः पार्वती पते शिव हर आमच्याकडून म्हणजे आमच्या हातून थोडक्यात राज्याभिषेकाची पूजा झाली. आणि खूप म्हणजे असं ब्लेस फील होते खरं तर. आणि नेहमीचेच जर का कोण आपल्यासोबत असतात तरी म्हणजे दुर्गवेडे किंवा आपलेच सह्याद्री वेडे सह्याद्री मित्र. त्यात जसं सूरज आहे, संतोष आहे, पाठीमागे हर्ष आहे आणि सोहम आहे. तर असे पोरं आहे जे नेहमीच सोबत आहेत. म्हणजे फोटो व्हिडिओ जर का काढला असेल मंदिरातलं किंवा सदरेवरचं तर यांनीच काढलं आहे. ते हाव यू फिलिंग नाव? ग्रेट. खूप मजा आली. आणि एवढी मजा आली की अक्षरशः म्हणजे जायचं मन खरंच मन करत नाही जायचं घरी. कारण की 2 दिवस आम्ही इथे आहे, 1 रात्र आणि 2 दिवस आम्ही थांबलो इथे. हा 2रा दिवस आहे. पण एवढी मजा येते ना, तुफान सगळं. म्हणजे की इथे बरेचसे लोक आहेत आणि एवढे सगळं स्वइच्छेने करतात. आणि म्हणजे कुठलेही जाती धर्म बघत नाहीत, काय नाही, सगळं स्वतःच्या मनाने करतात. सगळेजण आपापल्या हिशोबाने काम करतात, सगळे एकत्र येऊन काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथे आल्यानंतर घरची आठवण किंवा आपल्या पाठी संसार आहे, आपल्या पाठी काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टीचा विसर पडतो. कारण की सगळे एकत्र आल्यानंतर ना जो जमाव येतो आणि त्याच्यानंतर जी मजा येते, त्याच्यानंतर आपल्या हातून काही पवित्र गोष्टी घडतात. आणि खरं तर मी जरा
वैयक्तिक हे सांगेन की 2019 पासून गड किल्ले करतोय. पहिला गड माझा हा विसापूर होता. त्याच्यानंतर आता जवळपास 30-31 गड किल्ले झाले. पण माझ्या नशिबात राजगडला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाची पूजा आणि गोंधळ हा आमच्या हातून होईल हे मला स्वप्नात सुद्धा नव्हतं वाटलं. शिवार्या जी मुलगी आहे तिने आम्हाला ही खरं तर संधी दिली असं म्हणू शकतो आम्ही, कारण की आमचंही आताच लग्न झालं हे तुम्हालाही माहिती आहे. आणि खरं सांगायला गेलं तर आमच्यासोबत अजून एक म्हणजे जोडपं होतं, कपल होतं, तर तेही सांगलीचेच आणि ते कडेगाव तालुक्याचे आणि आम्ही खानापूर तालुक्याचे असे सांगलीचे 2 जोडपे बसलेले गोंधळाच्या पूजेला आणि दुसऱ्या दिवशी राज्याभिषेकाच्या पूजेला, म्हणजे आत्ता झाली ती. निघालो आहे आम्ही खाली पण पायथ्याला म्हणजे व्याख्यानं किंवा प्रवचन अशी कार्यक्रम आहेत. आणि आता आम्ही आहे पायलदर्शनाच्या इथे खाली उतरतोय. सगळेच उतरायला लागले खाली, म्हणून आम्ही पण उतरलो. जे बॅगा आणले त्याच बॅगा आता परत वागवायच्यात. आणि हा पाठीमागे दिसतोय तो बुरुज आणि इकडे बाले किल्ला आहे. आणि आता निघालो आहे खाली. खरं तर बिलकुल जायची इच्छा नाही, कारण की 2 दिवस का होईना पण बरं वाटलेलं. शहरापासून, कामापासून, संसारापासून, सगळ्या गोष्टीपासून लांब होतो. पण आता काय की विषय पोटापाण्याचा आहे, विषय रोजगाराचा आहे, विषय खाण्यापिण्याचा आहे, त्यामुळे माघारी हे जावं लागतंच. चला आमचा आला स्टॉप, आता आम्ही निघतो. आम्ही आता भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, पुढच्या मोहिमेमध्ये. चला चला, बाय बाय. बाय बाय. काय घेऊन येऊ? ठेचा घेऊन येऊ. ठेचा मंडळी आपली. चला परत ना. चला बाय बाय. हवा टाईट नाही मजा आली का? पण यायचं पण संसार आहे म्हणूनच आलं रिटर्न. मी जरा प्रवास वर्णन सांगतो की मला तिथे मी पोचल्यानंतर मला काही जास्त सांगता नाही आलं, कारण की खूप जास्त प्रमाणात गर्दी होती. गर्दी म्हणजे जवळपास आमचा 80 ते 100 लोकांचा क्राऊड होता. पण त्यांच्यामध्ये पण स्वतःला काम करायचं होतं. आम्हा दोघांनी काम करायचं होतं. काही सेवा ह्या तुमच्या हातून घडतात, जसं वारकऱ्यांच्या वारीमध्ये होतात किंवा एखाद्या तुमच्या सोहळ्यामध्ये होतात. तसाच हा एक आमच्यासाठी खूप मोठा सोहळा होता, माझ्यासाठी आणि माझ्या बायकोसाठी. खरं तर थोडंसं मी प्रवास वर्णन सांगतो. सकाळी आम्ही 5:30ला पोहोचलो. 7:30ला आम्ही पायथ्यापासून निघालो आणि 9:30 वाजता पोहोचलो. मग पद्मावती माचीवरती 2 तास लागले आम्हाला. 10 किलोच्या बॅगा होत्या, त्याच्यामध्ये 1.25 किलोचे पूजे साहित्य होतं. पण आत्ता पोहोचेल असं करत करत आम्ही वरती पोहोचलो. पण एकच आस होती की दोघेही बसणार आहोत पूजेला आणि गोंधळाच्या कार्यक्रमाला. ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. पण एकंदरीत सांगायचं गेलं तर आम्हा दोघालाही असं वाटत होतं की आता घरी यायलाच नको, कारण की 2 दिवस कशाचंही टेन्शन नव्हतं, काय नव्हतं. आणि ना कुठले विचार ना काय, फक्त मम्मी सोडली तर बाकी कोणाचाही विचार नाही, काय नाही, संसार आहे काय नाही, एवढंच फक्त. पण तुम्हाला सांगतो एवढी मजा आली भयानक. एवढी थंड होतं वातावरण. आम्ही ज्या दिवशी पोहोचलो त्या दिवशी खूप जास्त गरम होतं, कारण की ऊन होतं. पण जेव्हा संध्याकाळ झाली 4-4:30 वाजल्यापासून काहीच दिसत नव्हतं, कारण की एवढं जास्त प्रमाणात धुकं होतं ना की 50 मीटर किंवा 20 मीटर जवळचा माणूस पण दिसत नाही, एवढं संध्याकाळचं धुकं होतं. आणि जो गोंधळाचा कार्यक्रम तुम्ही बघितलाच व्हिडिओमध्ये, त्याच्यानंतर रात्री झोपलो. पद्मावती माचीमध्ये स्त्रिया म्हणजे मुली झोपल्यात आणि बाकी आम्ही बाहेर सगळे टेंटमध्ये झोपलेलो. तर मी झोपलो सदरेच्या बाजूला, जी पद्मावती माचीवरती आहे. फक्त आता मला राजगडवरून आल्यानंतर मला फक्त एकच रिग्रेट होतोय, ते म्हणजे की मी बाले किल्ल्यावरती का नाही गेलो. आणि सूरज जगदाळे जो आमचे छोटे बंधू आहेत त्याच्यासोबत मी जाणार होतो सकाळीच बाले किल्ल्यावरती. पण थंडी एवढी होती, कारण की पाणी चेंज झालं, घरचं पाणी, बाहेरचं पाणी, थंड पाणी, परत एवढं वाहती हवा, भयानक वारा होता, भयानक वारा, तुफान वारा. पण एवढं त्याच्यामुळे आम्हा दोघांना पण सर्दी झाली आणि बोलता येत नव्हतं अक्षरशः मला, एवढी सर्दी झालेली, डोकं जड झालेलं. आणि सूरज तरी बोलत होता की दादा जाऊया वरती बाले किल्ला बघायला, कारण की बाले किल्ल्यावरून आजूबाजूचे गड किल्ले परिसर आणि पायाखाली सगळे ढग होते. भारी होतं, कारण की मला तोच रिग्रेट आहे मी का नाही गेलो. पण तब्येत खूप डाऊन झालेली आणि म्हणजे बरेच इतिहासकारक म्हणतात की राजगड रायगड
हे किल्ले जे आहेत, मोठे भक्कम जे किल्ले आहेत, बुलंद बेला किल्ले आहेत, ते तुमचं एका दिवसात होत नाही आणि या गोष्टीवरती माझंही सहमत आहे. पण एक दिवशी नक्कीच मी जाईन, 2-3 दिवस टाईम काढून त्यांनी राजगडाची पूर्ण रेकी करेन, राजगड पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोचवेन. आणि तीच फक्त एक मला मनामध्ये कुणकुण आहे की का नाही गेलो वरती. आता थोडंसं आपण परत रिटर्न गोंधळाच्या पूजेकडे येऊ. तर संध्याकाळी आम्ही म्हणजे 7 वाजेपर्यंत आम्ही तयार झालो आणि नंतर मग कार्यक्रम चालू व्हायला लागले. ज्या आम्ही संस्थेसोबत गेलेलो ती म्हणजे हिंदू धर्मरक्षक संस्था. तर ती संस्था गेली 7-8 वर्ष राजगडावरती राज्याभिषेक करते, शिवराज्याभिषेक करते. आणि त्यांच्यासोबत आम्हाला हा पहिला, आता मी माझा अनुभव सांगतो, कारण की 2019 पासून ते 2026 पर्यंत मी गडकिल्ले करतोय. पण योगायोग असा की आम्हा दोघांनाही त्या गोंधळाला बसायचा आणि शिवराज्याभिषेकाच्या पूजेला बसायचा मान मिळाला. कारण की कसं आहे की काही गोष्टी ह्या तुम्हाला योगायोगानं नाही तर त्यांच्या इच्छेने तुम्हाला मिळतात आणि तीच शिवरायांची इच्छा होती की आमच्याकडून कार्य व्हावं. आणि कदाचित हे मी कधीच विसरणार नाही आयुष्यामध्ये, कारण की ते मला आतून अजूनही मला असं वाटतं की यार हे आपल्याकडून कार्य घडलं का. आणि आमच्यासोबत जे कपल होते ते पण सांगलीचेच होते, कडेगाव तालुक्यातले, म्हणजे आमच्या जिल्ह्यातले होते कपल, दुसरे जोडपं. ते त्यांचं लग्न आमच्यानंतर त्यांचं लग्न झालं म्हणजे मार्च महिन्यात. तर 2 जोडप्यांकडून गोंधळाचा कार्यक्रम आणि शिवराज्याभिषेकाची पूजा ही आमच्या 2 जोडप्यांकडून झालेली आहे. त्यांचं नाव विसरलो मी. आणि गोंधळाच्या कार्यक्रमाचं जी काही मजा आली ते तुम्ही बघितलास की किती भारी मजा आली ती. कारण की गोंधळाचं असं होतं की त्या दिवशी खूप जास्त धुकं होतं आणि अक्षरशः पोटातील आतडे हालतील एवढं जोरात धुकं होतं आणि एवढी जोरात हवा होती त्यामुळे, आणि थंडी वाजत होती भरपूर. पण एकदा गोंधळ चालू झाला आणि नंतर पालखी चालू सदरेवरून महादर्जापासून पालखी रिटर्न आली पद्मावती देवीच्या मंदिरात. आणि नंतर गोंधळ चालू झाला. गोंधळ चालू झाल्यानंतर काही थंडी नाही वाजली, काहीच हे नाही झालं. फक्त आम्ही मजा करत होतो, फक्त आम्ही त्या कार्यक्रमाचा आनंद घेत होतो. आणि नंतर आम्ही झोपलो. जसं मग काय सांगितलं की मुली मंदिरात आणि आम्ही बाहेर सगळे. तर आम्ही झोपल्यानंतर खूप जास्त नंतर थंडी वाजायला लागली आणि दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम झाला म्हणजे आत्ताचा, जो आता हा शनिवार आहे. आता ही जो राज्याभिषेक आहे राजगडावरचा, जसं मी संस्थेचं नाव सांगितलं त्यांनी 7-8 वर्ष हे चालू करतात. सकाळी 9:30 वाजेपर्यंत पूर्ण राज्याभिषेक झाला आमच्या हातून. सदरेवरती राज्याभिषेक केला, महाराजांची मूर्ती आहे तिथे पालखीमध्ये. आणि एवढं म्हणजे भारी वाटलं ना की डाव्या बाजूला तुमचा बालेकिल्ला जिथे स्वतः स्वर्गातला इंद्रदेव राहत होता त्या देवाचीच आपल्या हातून पूजा होते, म्हणजे ह्याच्यापेक्षा भाग्य मला कुठेही वाटत नाही. कारण की काही गोष्टी ह्या कष्टाने कमवलेल्या आहेत, काही गोष्टी कष्टाने मिळवलेल्या आहेत. पण ही गोष्ट कधी कमवायला नाही लागली, पण कधी कष्टाने नाही मिळाली, पण ही नशिबात होती तर ती मिळाली. ह्यासाठी खूप खूप आभार आहे त्या संस्थेचे. जेव्हा आम्ही त्या सदरीत पोचलो, आमच्याकडून जेव्हा ती पूजा झाली तेव्हा अक्षरशः एवढं भारी वाटत होतं की यार 2019 पासून करतोय ते आतापर्यंत फक्त मनात फक्त गडकिल्ले होते आणि ही गोष्ट झाली. त्याच्यापेक्षा जगात कुठलेही जास्त मोठा अनुभव माझ्यासाठी हा नसेल आणि हे कदाचित मी विसरणार नाही आयुष्यभर हे विसरू शकत नाही मी. आता रिटर्न आलोय आम्ही घरी आणि घरात बसून हा शेवटचा हे करतोय, कारण की खूप जास्त जसं मी सांगितलं. आणि जसं आम्ही गाडीत बसलोय पालखी, म्हणजे जेव्हा आम्ही महादर्जा उतरलो खाली, पायथ्याला आलो, तिथे व्याख्यानं होती, तिथे पोवाडे होते, आम्ही उतरलो खाली, अक्षरशः झोप आलेली, झोपलो तिथेही. नंतर मग जेवल्यानंतर आम्ही निघालो 4:30 वाजता. 4:30 वाजता निघाल्यानंतर सुद्धा एवढी झोप आलेली आम्हाला. पुण्यापर्यंत आम्ही नुसतं झोपले, सगळेच झोपलेले, सगळे थकलेले, सगळे कंटाळलेले, सगळे झोपले. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर चहा पिलो, नंतर मग घरी आलो. सगळ्यांना खरं तर हे फक्त 2-3 सोडली तर, म्हणजे वैष्णवी, शिवार्या, सुरेश जगदाळे आणि ते आमची 4 पोरं. बाकी मी कोणाला ओळखत नव्हतो. मी जास्तीत जास्त 7-8 लोकांना ओळखत असेल, पण कोणी आम्हाला असं अनुभव नाही करून दिला की अरे तुम्ही हे आहात, तुम्ही तो आहे. सगळेजण, सगळी जी काही पोरं आहेत, पोरी आहेत किंवा शिवभक्त आहेत, ते सगळे त्यांच्याकडून जे कार्य होईल ते सगळं करतात, सगळं त्यांच्या हिशोबाने सगळं व्यवस्थित करतात. कदाचित म्हणजे मी असं म्हणेल की हे जे कार्य आहे, हे कार्य आपल्या हातून घडायला पण नशीब लागतं.
हे फक्त तुम्ही बोललात की मी हे करतो ते करतो तसं नाही. फक्त ह्या काही कार्य तुमच्यातून घडायला पण नशीब लागतं आणि ते या लोकांच्या माझ्या नशिबात हे सगळ्यांच्या नशिबात आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आम्ही रिटर्न आता आलोय घरी, पण आम्हाला अजूनही कुठेतरी असं वाटतं की आम्ही तिथेच त्या पद्मावती माचीवरती आहोत. वर खाली करते सदरेपासून ते पद्मदेवीच्या मंदिरात, पद्मावती तलावाच्या इथे. असं आम्हाला अजूनही असं वाटतं. घरात बसल्यास मला फीलच नाही येते सध्या तरी, पण असं वाटतं की त्याच सदरेमध्ये किंवा पोरांच्या मध्ये आम्ही तिथे बसले आणि सगळे गप्पा टप्पा चालले आहेत. सगळेजण फक्त इतिहास, फक्त महाराजांचे गडकिल्ले, फक्त आजूबाजूचा परिसर. मी तर 2 दिवस फक्त तोरणा, सिंहगड, रायगड, लिंगाणा, पुरंदर, प्रतापगड, परत तुम्हाला सांगतो भाटघर धरण, यसाजी कंक यांचा वाडा, हे सगळं बघतच बसलेलो. मी फक्त बघतच होतो. हे सारखं तोरणा दिसलं की बरं वाटायचं, हा तोरणा दिसला, कारण की धुकं जास्त होतं. हे सगळं बघत असताना कशाची काही आठवण नाही आली. फक्त हे डोळ्यासमोर हे चित्र अजूनही माझे आहे. आता जेव्हाही मी बाले किल्ल्याला गेलोय, जेव्हा मी राजगडला गेलोय, राजगडला मी 10 मे 2025लाही गेलेलो, पण तेव्हा माझा अभ्यास काहीही नव्हता, कारण की मी काहीच वाचलं नव्हतं राजगडबद्दल. नंतर मग मी आप्पासाहेब परब यांचं पुस्तक वाचत होतो राजगड स्थळ दर्शन, आणि त्याच्यानंतर थोडीशी मला आयडिया लागली की इथे हे आहे, तिथे हे आहे. कारण की मी कुठल्याही गड किल्ल्यावरती गेलो तर मी कधी माहिती घेता जात नाही. कुठलं पुस्तक असेल, माहिती असेल, ॲटलिस्ट गुगल किंवा काय, तर मी ती माहिती घेऊन जातो. नंतर मग त्या गोष्टी बघायला, माहिती घ्यायला, इतिहास बघायला मजा येते माझ्या अर्थात. पण राजगडची ही फक्त शिवराज्याभिषेकाचीच व्हिडिओ होती ना. त्यानंतर मी कधी गेलो तर पूर्ण व्हिडिओ ही माहितीची असेल, तर ती पूर्ण मी तिन्ही माच्या कव्हर करायचा प्रयत्न करेन त्यावेळी, कारण की हे जे गड किल्ले आहेत हे एका दिवसात होत नाहीत. सुवेळा माची, पद्मावती माची, काळेश्वरी बुरुज, परत तुम्हाला सांगतो चोर दरवाजा, हे भरपूर सगळ्या गोष्टी आहेत. मला आज समजलं की संजीवनी माचीला आळू दरवाजा आहे, हे मला माहितीच नव्हतं. आणि बाले किल्ला या सगळ्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत. तर मी कधी जाईन तर तेव्हा 2-3 दिवस टाईम काढून नक्कीच आणि माहिती नक्की देईन तुम्हाला. पण आता खूप 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 धन्यवाद तुमचे की ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितली. अजून एकदा धन्यवाद शिवारियाचे, जिने आम्हाला याबद्दल विचारणा केली, आम्हाला संधी दिली आणि त्या संधीचं आमच्याकडून अशा प्रकारे सोनं झालं. हिंदू धर्मरक्षक संस्था, त्या संस्थेचेही खूप जास्त आभार आहेत, कारण की त्यांनी आम्हाला जी संधी दिली ती संधी अशा प्रकारे घडली आणि अशा प्रकारे ही आयुष्यभर आमच्यासोबत ती पुण्याई राहील आणि ती पुण्याई आम्ही साठवून ठेवू, अशी गोष्ट घडलेली आहे आयुष्यामध्ये. असेच बऱ्याचशा व्हिडिओ येतील तुमच्यापर्यंत. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त आपला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आपल्या चॅनलच्या व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पाठवायचे, तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवायचे, जेणेकरून त्यांच्यापर्यंतही आपला इतिहास, आपल्या गडकिल्ल्यांची माहिती, आपला गड त्यांच्यापर्यंत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचेल. तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आणि लोकांना पाठवायचं, एवढंच फक्त तुम्हाला करायचं. तुम्ही ज्या प्रकारे मला प्रतिसाद देता तोच प्रतिसाद तुम्ही मला कायम द्यावा असं मला वाटतं. आणि आता तुमच्या सगळ्यांची रजा घेतो आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.